आणि आता पाहणार आहोत मोठ्या बातम्या। महाविकास आघाडी आणि ठाकरे गट सुनील केदार यांच्या पाठीशी, संजय राऊतांची माहिती। तर विरोधी पक्षातील लोकांना नोटीस देईल दादा भुसे, राहुल कुल यांच्यावर कारवाई व्हायला हवी अशीही मागणी। लोकशाहीमध्ये कुठलाही कुठेही जाण्याचा अधिकार, नितीन गडकरी यांच्या संधी साधू हे राजकारणाचं सूत्र या वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया। आमची सत्ता पहिल्यांदा गेली तेव्हा भारतीय जनता पार्टी आणि शिंदे यांच्यासोबत जावं यासाठी जितेंद्र आव्हाड यांनी पुढाकार घेतला होता। मंत्री हसन मुश्रीफ यांनी हा मोठा दावा केला। वाढले ज्यावेळी आमची सत्ता पहिल्यांदा गेली त्याच वेळा त्यांनी या भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे बरोबर आपण सत्तेत जावं म्हणून या सगळ्या सह्या घ्यायला त्यांनी पुढाकार घेतलेला होता। मी माझ्या बापाशी कधीच गद्दारी केली नाही। मुश्रीफांना माझ्या राजकीय जीवनामध्ये 5 मिनिटही बोललो नाही। 2019ला पवार साहेबांच्या घरी झालेल्या मीटिंगमध्ये भाजपसोबत जाण्याला मुश्रीफांनी टोकाचा विरोध केला होता। जितेंद्र आव्हाड यांना मुश्रीफांवर पलटवार। त्यांची संस्कृती आहे त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही, पण हसन मुश्रीफ यांच्याशी मी माझ्या राजकीय जीवनामध्ये 5 मिनिटापेक्षा जास्त बोललेलो नसेल। सरकारनं विरोधी पक्ष सभागृहामध्ये नसताना 3 कायदे पास करून घेतले। फोन रेकॉर्डिंग कायद्यानुसार कुणाचेही फोन टॅप करू शकणार। तर दुसरा कायदा मीडियाचा, आम्ही जनतेमध्ये जाऊन चर्चा करणार। सुप्रिया सुळे यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल। 24 डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षणावर निर्णय होणं शक्य नाही। शिंदे समितीचा अहवाल आत्ताच प्राप्त झालाय। फेब्रुवारी अखेरपर्यंत सर्वांनी संयम राखावा, भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांचं वक्तव्य। अटकेनंतर सुनील केदार यांच्यावर उच्च रक्तदाबामुळे आयसीयूमध्ये उपचार सुरू। अद्याप कारागृहात रवानगी नाही। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी सुनील केदार यांना 5 वर्षांचा सश्रम तुरुंगवास। पद्मश्री पुरस्कार पदपथावरून फेकणं निंदनीय, हा तर देशातील जनतेचा अपमान। मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची कुस्तीपटू बजरंग पुनियावर टीका। कुस्ती फेडरेशनवर लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या सदस्यांना असा विरोध करणं चुकीचं, मुनगंटीवारांचं वक्तव्य। महिन्याभरात जगामध्ये कोरोनाचे 8.5 लाख रुग्ण, तर राज्यात गेल्या 4 आठवड्यात कोरोना रुग्णसंख्येत चौपट वाढ। महिन्याभरात 102 रुग्णांची नोंद। राज्यामध्ये कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 53 वर।